माजी सभापती राजेंद्र नहार यांच्यासह बोलठाणच्या घाटमाथ्यावरील काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. नांदगाव तालुक्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी आमदार कन्हैयालाल कनुशेठ नहार यांचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नहार यांनी आज आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. राजेंद्र नहार व त्यांचे सुपुत्र अमित नहार यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. बोलठाण व घाटमाथ्यावरील पंचक्रोशीतील गावांचा नांदगाव तालुक्याच्या राजकारणावर त्यांचा कायम प्रभाव असतो. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यापासून अलिप्तता राखून असणाऱ्या नहार कुटुंबीय व त्यांच्या समर्थकांना सोबत घेत आमदार सुहास कांदे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत बरेचसे एक अपूर्ण वर्तुळ या निमित्ताने पूर्ण केले आहे. बोलठाणच्या घाटमाथ्यावरील काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील या प्रवेश सोहळ्यामुळे पूर्व पट्ट्यातील आगामी काळातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत त्यातून गेले आहेत. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नहार यांच्यासोबत शिवराम पोकळे, प्रदीप नवले, त्याचबरोबर योगेश रिंढे, गोंडेगावचे माजी सरपंच पांडुरंग जाधव, ज्ञानेश्वर गवळी, समाधान जाधव, गणेश जाधव, रोहिले येथील उत्तम बागुल, रवींद्र बागुल, वाल्मिक गायके, भगीनाथ पवार, राजेंद्र गायके, कल्याण बागुल, कासारी तांडा येथील रमेश राठोड, नामदेव राठोड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तालुक्याच्या अन्य भागातील पिंपरखेड येथील सोनू दळवी, पप्पू आहेर, दादा परदेशी, युवराज दळवी, गिरणा डॅम येथील सोमनाथ सोनवणे, वडाळी येथील विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रभान कोरडे, माजी सरपंच भगवान पवार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष राजेश शिवाजी सांगळे यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना हा पक्षच नाही तर एक कुटुंब असून तालुक्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्व एकत्रित काम करू, अशा शब्दात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी स्वागत केले. राजाभाऊ कदम यांनी सूत्रसंचालन केले. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.